गुड इव्हनिंग मित्रांनो, खूप छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे कोकणामध्ये, माझ्या गावी साखरपा. आणि जाण्याचं कारण असं आहे की भावाचं 24 तारखेला लग्न ठरलं आहे. सो आई बाबा आणि मी, प्रणय असे आम्ही 4 जण मिळून गावी चाललो आहे. सो आता आम्ही जस्ट वाशीला पोचलो आहे. तर बघूयात आपण किती वाजता आहेत काय. आय थिंक आपल्याला 2 वाजतील रात्री पोचायला. ही आपली इथे ही गाडी आहे आपली सिविक आणि आम्ही पुढे पेट्रोल पंपवर आता थांबू. सो पेट्रोल भरायला आणि त्यानंतर आपला प्रवास कंटिन्यू राहील. खूप छान छान असे बघूयात व्ह्यूज मिळतील आपल्याला बघायला. ट्राय करू. संध्याकाळ झाली आहे, नाईटला तर नाही मिळणार. बघूयात, भेटूया आपण पुढे, भेटूयात. माझ्यासोबत प्रणय आहे. प्रणय आणि आई बाबा आहेत. आई बाबा गाडीत बसलेत. सो आपण पुढे भेटूयात. तर आता आपण वाशीला पोचलो आहे. वाशीचा हा ब्रिज आहे आणि इथून पुढे ही नवी मुंबई स्टार्ट होते. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि खूप छान असा व्ह्यू आहे. बघूयात आता आपल्याला पुढे किती वेळ लागतोय. मी जस्ट इथे नाश्त्यासाठी थांबलेले आहोत. पळसपे फाटा म्हणून आहे इथे. 6:30 वाजलेत आत्ता. बघूयात. आई बाबा इकडे, बाबा आणि आई हे पाणीपुरी खात आहेत, बाबा आणि मोठी आई. सो बघूया आपण आता पुढचा प्रवास आपला कसा होतो आहे. आणि थोडासा नाईट ड्राईव्हचा फर्स्ट एक्सपिरियन्स घेतो आहे मी. रात्री तरी पण आपल्याला 2-2:30 वाजतील कदाचित. आमचं टार्गेट आहे 12-1 पर्यंत टार्गेट आहे. पण बघूयात कसं काय, कारण कोकणातले रस्ते म्हणजे आता रस्ता झाला आहे चांगला. लडाखपेक्षा पण बेकार महाड म्हणजे माणगावच्या पुढे एकदम खूप छान रस्ता झाला आहे. कारण मी लास्ट एप्रिलला मे महिन्यामध्ये जे गावी गेलो तेव्हा रस्ता खूप छान होता. खूप मजा आली ड्राईव्ह करायला. थोडंसं मध्ये मध्ये पॅच आहेत. चिपळूणला ते ब्रिज वगैरेचं काम चाललं आहे. भेटूयात पुढे. बघताय किती खराब रस्ता आहे. ही आपल्या कोकणातल्या रस्त्यांची अवस्था आहे. आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. माणगावच्या आधी एक 5 किलोमीटर आम्ही थांबलो आहे. जस्ट मी पेट्रोल फिल केला आणि आम्ही आता इथे हे सुंदर असं रेस्टॉरंट आहे, खूप छान असं. सो प्रणय, आत्ताच आमचं जेवण झालं आहे. 11 वाजलेत आणि ही इथे आहे आपली गाडी. आई बाबा, मोठ्या आई बाबा गाडीच्या दिशेने चाललेत आणि हे आम्ही आत्ताच इथे डिनर केला, हॉटेल बगीचा. सो आपण आता पुढे भेटूयात. हा आहे महाडचा रस्ता. खूप छान असा रस्ता आहे आणि स्पेशली हा माझा खूप आवडता रस्ता आहे. रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही संगमेश्वरला पोचलोय आणि संगमेश्वरवरून पोचून हा आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे जो देवरुख साखरपा याला जोडणारा संगमेश्वर पासून. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रात्री 4 वाजता गावी पोचलो आहे. हे माझं गाव आहे आणि ही आमची या साईडला ही इथे वाडी आहे, सकपाळवाडी. आणि हा माझा म्हणजे इकडचा हा व्ह्यू आहे. खूप छान वाटलं. मी मेमध्ये गावी आलो होतो, त्याच्यानंतर आत्ता येतोय. सकाळचं थंडी इतकी नाही आहे, जेवढी पाहिजे तेवढी थंडी नाही आहे.
आणि इतकं फॉगही नव्हतं जेव्हा मी ड्राईव्ह करत होतो तेव्हा. बट ठीक आहे, मे बी थंडी वाढेल हळूहळू थोड्या दिवसांनी. तर भेटूयात आपण. जस्ट उठलो आहे आता, फ्रेश होतो आणि बघूयात पुढचा काय प्लॅन आहे. प्रणय झोपला आहे, सो भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्ताच आम्ही इथे एक ह्याला काय म्हणतात शुभम? भुंगा म्हणतात. तर हा मला वाटतं याच सीझनला भेटतो ना, खैराच्या झाडावर असतो. तर आता बघूया, ते शुभम आपल्याला काहीतरी करून दाखवणार आहे. सोनूने पकडला होता आय थिंक, खैराच्या झाडावर होता. आता बघूया आपण की शुभम त्याला काय करणार आहे. म्हणजे सोनू थोडासा सांग रे की काय म्हणजे नक्की हा काय आहे. म्हणजे एक म्हणजे आपण भांबुर्डा म्हणतो ग्रामीण भाषेत. आणि म्हणजे तुम्ही शहरी भागात या तो तुम्ही याला भुंगा म्हणाल किंवा काय म्हणाल. अच्छा. पण आम्ही लहान असताना याच्याने खूप खेळायचो. त्यामुळे 2 रंग येतात, एक हिरवा असायचा चमकी आणि हा लाल आहे. अच्छा, लाल म्हणजे 2च रंगाचे असतात. 2 रंगाचे असतात. तर बघूया आता तो शुभम आपल्याला काहीतरी म्हणजे लहानपणी कशा पद्धतीने दाखवेल. इथे काही असं म्हणजे आपल्याला जे काही पशुपक्षी आहेत किंवा जे काही निसर्गातले किडे आहेत आपल्याला त्यांना काही असं दुखावण्याचा इंटेन्शन नाही आहे. बरोबर. पण एक जस्ट एक गावाकडची एक वेगळीच ती मजा असते की कदाचित मी नाही अनुभवलंय, सोनूने अनुभवलंय वाटतं. हो, लहानपणी आम्ही खूप खेळायचो त्यांच्यासोबत. तर शुभम आपल्याला दाखवेल आणि ह्याच सीझनला तुम्हाला ही प्रजाती दिसेल. आणि खूप छान असा सुंदर आहे तो. बघूया अशा पद्धतीने. प्रणय झूम कर जरा. कलर तर त्याचा इतका भारी आहे ना, खालचा कलर पण एकदम ब्लॅक शाईन आहे एकदम. बघूया, मी ट्राय करेन त्याला पकडायचा. आता आणि शुभमने त्याला फिरवता तो योगेशच्या अंगावरती गेलेला आहे. आणि हा अशा पद्धतीने म्हणजे राऊंड फिरत असतो. म्हणजे एवढंच ना रे, बाकी काय असं उडवला वगैरे जात नाही ना काय. आणि हा योगेशने ट्राय केलेला आहे. म्हणजे असा हा फिरतच राहतो, कंटिन्यू फिरत राहणार. म्हणजे त्याला वाटतं की मी उडतोय. सही आहे. आता आपण त्या भांबुर्ड्याला सोडत आहे, जे म्हणजे जास्त करून ते खैराच्या झाडावरच असतात आणि या थंडीच्याच सीझनमध्ये ते खूप जास्त आपल्याला दिसतात. याला हाय नाही खैराचं झाडी, हे नाही हे नाही ते खैराच्या झाडावरती हे तुम्हाला खूप जास्त दिसतील. आणि आपण आता इथे याला रिलीज केलाय. सो हॅलो गाईज, आता आपण 3:45 झालेत. सो आम्ही आमच्या इथून जवळच, आमच्या वाडीपासून जवळच म्हणजे कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आहे आंबाघाट. तर आम्ही लोक चाललोय. सोबत योगेश आहे, सोनू आहे आणि छोटा आपला विराज आहे. देन त्यानंतर अतुल दादा आणि प्रणय पण आहेत. सो बघूया आपण आता काय व्ह्यू आहेत तिथे. योगेश आणि सोनूला माहीत आहेत, तर आपण पुढे बघूयात काय व्ह्यू बघायला मिळतात. सो चला भेटूया. ची वाट बघण्यासाठी आम्ही इथे साईडला गाडी लावली आहे आणि हा घाटच आहे. हा टोटल हा मागचा व्ह्यू आहे. आता आम्ही घाटात एका साईडला मला जागा मिळाली म्हणून मी साईडला थांबवली आहे गाडी त्या दोघांची वाट बघायला. सो आपण बघूया की ते लोक कधी येत आहेत. बघूया पुढे आता काय सीन आहे. मी पण पहिल्यांदा जातो आहे, एवढ्या वर्षात कधी गेलो नाही, पण बघूयात. आणि फायनली हे लोक आले आहेत, अतुल दादा आणि प्रणय. आम्ही त्यांचीच वाट बघत होतो, आम्ही तुमचीच वाट बघत थांबलेलो.
सो चला आता आपण पुढे निघूयात. आत्ताच आम्ही इथे पोचलेलो आहोत, म्हणजे आंबा घाटात. हा आंबा घाटच आहे. इथून पुढे 2 किलोमीटरवरून तो सुरू होतो. पण हा इथे आपला हा मागचा व्ह्यू आहे, बघू शकता. विराज आणि आपले बाकीचे सगळे. छान असा सुंदर इथून एक नेचरचा व्ह्यू आहे. बघ दाखवतो, बॅक कॅमेरा कर रे. खूप डीप दरी आहे ही, खूप आपल्याला बघताना असं वाटतं. पण सगळीकडे अशा लाईनीत पर्वत रांगा आहेत. आय थिंक मोजता येणार नाही तितक्याही आहेत. समोर पूर्ण लास्टपर्यंत ब्लर आहे. सो बघूया. अतुलला आता कुठे अजून जायचं आहे पुढे? थोडा इव्हिनिंगला आलो असतो ना तर अजून छान मजा आली असती. काय थोडा असताना. सो गुड मॉर्निंग गाईज. जस्ट आम्ही आज आमचा आता दुसरा दिवस आहे. तर खास करून आम्ही गावी याच्यासाठी आलेलो. आमची गेल्या वर्षी एक म्हणजे आमची मोठी आई होती. सो ती लास्ट इयर ऑफ झाली होती, तर तिचं वर्षश्राद्ध होतं. तर तोही कार्यक्रम आम्ही म्हणजे एक दुःखाचा कार्यक्रम होता, तो एक अटेंड केला. आणि दुसरं असं कारण आहे की माझ्या मोठ्या बाबांचा 2 नंबर मुलाचं लग्न ठरलं आहे. तर त्यामुळे आम्ही पत्रिका देण्यासाठी गावी आलो आहे. तर आता आम्ही निघालो आहे. हे माझं गाव आहे साखरपा. सो इथून आता आपण बरेच म्हणजे लांजा, त्यानंतर प्रणयचं गाव आहे विलवडे, त्यानंतर तिथून माझ्या आजोळी जाणार आहोत. माझ्या मावशी वगैरे यांच्या गावी सगळं पत्रिका आपल्याला त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे. सो आपण पुढे भेटूयात. सो गुड इव्हिनिंग पब्लिक. जस्ट आम्ही प्रणयच्या गावी पोचलेलो वेलावडेला. हे लांजा तालुक्यामध्ये आणि हे प्रणयचं म्हणजे घर आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय. आता आम्ही इथे विलावडेमध्ये आलो आहोत आणि देन इथून आता पुढे मी माझ्या मावशींकडे जाणार आहेत. त्यांना पण इन्व्हिटेशन द्यायचं आहे. सो बघूयात. आता प्रणय आपल्याला थोडंसं त्याच्या गावामध्ये, त्याच्या घराच्या खालच्याच साईडला रस्ता आहे. सो मी हा आता याच्या गावातला हा व्ह्यू आहे. मस्त नारळाची झाडे. आणि खरं तर आपल्या कोकणामध्येच खूप जास्त नारळाची झाडे आपल्याला दिसतात. आणि ही सगळी प्रणयच्याच आजोबा पणजोबांनी लावलेली झाडं आहेत. प्रणयच्या गावावरून आम्ही निघालो आणि आता लांजाला चाललोय. पण हा रस्ता मला वाटतं हा मुंबई गोवा हायवे आहे. म्हणजे प्रणयच्या गावापासून अगदी 2 मिनिटावरती मुंबई गोवा हायवे आहे. सो हा मुंबई गोवा हायवे आहे आणि हा गोव्याकडे जातो. गोवा इथून अगदी फक्त मला वाटतं 3 ते 4 तासावरती गोवा आहे. बरोबर ना प्रणय? आणि 4 तास गोवा. 4 तास. अरे पुढे मला लालपरी दिसलेली आहे. तर आपण बघूयात, तिला गाठूयात. खरं तर कोकणातला प्रवास हा लालपरीनेच केला जातो आणि त्याच्यातून प्रवास करण्याची मजाच खूप वेगळी आहे. आणि खूप जबरदस्त ड्राईव्ह करतात ते लोक. मालवण, सिंधुदुर्ग, मालवणची गाडी आहे. सो आपल्या बाजूला लालपरी चालली आहे. चला आता फायनली आम्ही मुंबईला निघालोय. आता 10 वाजायला आलेत. थोडासा लेट झाला कारण सगळीकडे जाऊन यायचं होतं, त्यामुळे मुंबईला जाण्याची इच्छा होत नाहीये. पण काय करणार, जावं लागणार आहे. आता काय करणार मामा, सासरवाडी ना. सासरवाडी आहे ना. कुठून आहे रस्ता? मोठी आई तिकडे थांबली आहे. तिथे एक बाबा होते, त्यांना आम्ही आवाज दिलाय. म्हटलं कसं आपण पहिल्यांदाच आलोय त्यामुळे रस्ता चुकायला नको. इथून आहे, बघूया. ये
चप्पल बाहेर काढणे. अरे हे देख, हे आहे का ते? हे बघ ना, साने फार्म राजवाडी. हे काय कृपया इथे दिलेलं आहे की चप्पल बाहेर काढणे, देवाच्या पूजेसाठी पाणी जाते, घाण करू नये. ओ माय गॉड. कुंडामध्ये हातपाय धुवू नयेत, पाय बुडवू नये. मासिक पाळी स्त्रियांच्या वेळी स्त्रियांनी पाऊ दिवस कुंडावर येऊ नये. तर आता काय बघताय तुम्हीच. ठीक आहे, बघूयात आपण. ठीक आहे, आपल्याला जसं तिथे लिहिलेलं आहे हे कुंडा आहे. बघ रे जरा, पाणी गरम आहे का? गरम आहे. प्राण्याने हात घातलेला आहे. किती गरम आहे? नॉर्मल. असं वाटतं उन्हातलंच पाणी आहे. उन्हातून आपलं नाही का नदीचे पाणी कसं गरम होतं तसंच तर आहे. ऍक्च्युली हो आहे, गरम पाणी आहे. आणि एवढंच हे पाणी इथे 24 तास कायम. तुम्ही काय काम कराल तिथे? ऍक्च्युली आम्ही इथे थोडा पुढे नदी होती ती बघायला जात होतो, पण प्राण्याने मला घाबरवलं की अरे साप साप. एक फनी मुवमेंट झाला. Actually, तो साप नाहीये. निसर्ग नियमाप्रमाणे आहे ना, साप आपली आहे ना थांबते इथे पकडायसाठी, स्किन सोडतो. ती पण का, म्हणजे त्याच्यावरची, त्याला गावाकडे कात सोडणं असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जर सापाला म्हणजे कुठे जखम झाली असेल त्याच्या अंगावर, ती स्किन तो ही बघा, तर मी तुम्हाला ती स्किन दाखवते आता. सो ही, ओ माय गॉड, ती थोडी एकदम चिटकून बसलेली आहे. ऍक्च्युली फाटणार आहे ती स्किन. जरा जवळून दाखव रे. ती चिटकून बसली, मला वाटतं बराच वेळाने सोडलेली आहे त्याने. आणि हा आपला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे आणि हा खूप मोठा आहे. जवळजवळ 7 ते 8 फीट आहे. व्हिडिओ काढायसाठी तू 7 ते 8 फीट आहे हा. ऍक्च्युली बघू, मी ट्राय करतो की हळूहळू. तो इथेच कुठेतरी आता की ही त्याची स्किन आहे खूप मोठा आणि आतून शाईन होते. तर ऍक्च्युली साप असायलाच हवेत आपल्या पर्यावरणामध्ये, कारण ते खूप हेल्प करतात. ही स्किन आहे आणि चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ही स्किन दाखव जवळून. ही त्याने सोडलेली आहे ही स्किन. जवळजवळ हा 7 ते 8 फीट लांब आहे हा कोब्रा. हा जो गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्याचा रस्ता आहे, बट आम्ही आता जाऊन आलेलो आहोत. बघितलंय मी थोडा पायाखाली ती स्किन बघितली, पण मला ऍक्च्युली एक्झॅक्टली तो सापच आहे असं वाटलं. पण थोडीशी मजा आली. आई मोठाई बाबा येत आहेत मागून. चला मागे तिथे फोटो काढूया आपण. ऍक्च्युली नाही येईन. ऍक्च्युली हे माझ्या वाईफचं गाव आहे. इथे वरतीच ब्राह्मणवाडी आहे, तिचं घर तिथे आहे. बघू, जर जवळ असेल तर मी जाऊन येईन, किंवा आता लेट होतं, मुंबईला निघायचं आहे. खूप घनदाट जंगल आहे. सो भेटूयात आपण पुढे. चला बाय. हे आपल्या इथे लेण्या आहेत, तर त्या लेण्यांना आपण आता भेट देण्यासाठी चाललोय. त्या लेण्यांचा मागचा इतिहास खूप वेगळा आहे. तो आपण पुढे, मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लेण्यांविषयी, मी जेवढा पण आपल्या महाराष्ट्रात लेण्या आहेत प्रयत्न करीन सगळ्याच लेण्यांवर जाण्याचा. बघूयात कसं काय. हे इथे आता आम्ही, हे बघा, ह्या माझ्या मागे हा डोंगर आहे ना, या डोंगरावरती लेण्या आहेत. हजारो वर्षापूर्वी या लेण्या इथे कोरल्या गेल्यात. तर आपण बघूयात. आता आम्ही स्टार्ट केल्यावरती स्टेप्स चढायला. आहे फार उंच आहे. मोठ्याही तर पुढे चालली आहे. तिचा एज आता कमीत कमी 60 आहे, तरी पण ती प्रयत्न करणार आहे. बघूया आपण. सर भेटूयात. चला बाय. वरती भेटू आपण डायरेक्ट. आम्ही अर्ध्यापर्यंत चढलो आहे. मोठाई आणि प्रणय इथे बसलेत. मोठाई जरा एवढ्या पायऱ्या चढत वरती आली आहे ती.
वेट तुम्हाला दाखवतो. वी कॅन डू इट. एवढा खालून आलोय. मागचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. मुंबई गोवा हायवेच्या बाजूला लगतच या लेण्या आहेत. आता इथे हा इथे एक ही आय थिंक हे इथे पाण्याचं हे आहे कुंड. देन त्याच्यानंतर ही इथे एक आपल्याला छोटीशी खोली आहे. माहीत नाही बट आहे छोटीशी खोली. जर भिक्खू संघासाठी आराम वगैरे इथे करत असतील. आता आपण वरती जाऊयात. वरती मी तुम्हाला दाखवेनच. या डोंगरामध्ये आपल्या कोरलेल्या लेण्या आहेत. इथे हा आपला घुमटाकृती स्तूपाचा भाग आहे. त्यानंतर हे इथे सभागृह आहेत छोटे छोटे भिक्खू संघांना इथे आराम करण्यासाठी. अजून वर आहे. वरती आपल्याला जायचं आहे. तर आपण पुढे जाऊयात. हा इथून रस्ता आहे आणि हे सगळं खाली इथे महाड शहर. ॲक्च्युली झालं असं की या रस्त्याने आम्ही पुढे गेलो तर माकडांचा इतका ग्रुप होता की ते आमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांना घाबरवत आहोत. हे इकडे तेव्हाच्या काळात ही शिल्पकला केलेली आहे. ॲक्च्युली कलेचा इतिहास असं बघायला गेला ना तर हा शिल्पकलेपासूनच त्याची सुरुवात झाली आहे. या बाजूला नर्तिका आहेत उभ्या आणि ही इथे सुद्धा अशी ती भगवान बुद्धांचीच मूर्ती आहे. तुम्ही कपाळावर बघू शकता गुठळ्यांसारखे त्यांचे जे केस होते. बट आता ते एवढ्या वर्षानंतर जरा त्याची अवस्था दगडांची म्हणजे ते क्रॅक झालेत. हे इथे बघा इथे पाण्याचं कुंड आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना की या इथेही पाण्याचा कुठेतरी झरा आहे. कशा पद्धतीने ही रचना केली आहे. आतमध्ये खूप थंड वाटतंय आणि ही सर्व या प्रत्येक खोल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता अशा बऱ्याच आहेत. वरती सुद्धा आहेत. अशाच सेम खोल्या आहेत. सेम काही फरक नाही आहे. पण वरती माकडांचा तिकडे ग्रुप होता त्यामुळे आम्ही पुन्हा खाली आलो. आणि बघूयात. बघू शकता तुम्ही किती छान असा तो खाली मुंबई गोवा हायवे आणि हे सुंदर असं एन्व्हायरमेंट. सो चलो पब्लिक बाय. आता आपण मुंबईला पुढे जातोय आणि भेटूयात पुढे. गुड मॉर्निंग टू ऑल. काल रात्रीच मी गावावरून आलो आहे. ॲक्च्युली मी 8:30 वाजता मुलुंडला पोचलो. मोठाई बाबा आणि प्रणयला मुलुंडला सोडलं. मी थोडा वेळ रेस्ट केला. फोनची बॅटरी डाऊन असल्यामुळे मी व्लॉगचा एंड नाही करू शकलो. त्यानंतर मी 11-11:30ला मालाडला निघालो म्हणजे माझ्या घरी यायला. सो खूप थकलो होतो कारण मी कंटिन्यू ड्राईव्ह केलं होतं महाडपासून ते पूर्ण मुंबई. नंतर कुठे स्टे केलाच नाही. नाश्ता वगैरे काही नाही कारण मला लवकर यायचं होतं. कारण मग नंतर मुंबईत ट्रॅफिक होण्याची शक्यता असते. इव्हिनिंगचा टाईम होता. सो त्यामुळे मी महाडवरून फटाफट निघालो. आम्ही चौदार तळेला बाबासाहेबांचं दर्शन घेतलं तिकडे. त्यानंतर आम्ही गांधारपाले लेणीला पण मी विजिट केलं. त्यामुळे लवकर आलो मी. नाहीतर जर मी स्टे केला असता चहा नाश्ता म्हणा किंवा तर 11 वाजले असते मला यायला. पूर्ण व्लॉग तुम्ही बघा. सो भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय. हॅव अ गुड डे टू ऑल. हॅव अ नाईस डे. पीस आउट.